नमस्कार, रितम मराठी दिनविशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज दिनांक 10 जुलै आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत। 10 जुलै 1806 रोजी भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध पहिला उठाव केला, जो वेल्लोरचा उठाव म्हणून ओळखला जातो। वास्तविक ब्रिटिशांनी भारतीय सैनिकांसाठी नवीन गणवेश तयार केला होता, ज्या अंतर्गत हिंदू सैनिकांना टिळा किंवा गंध लावण्यास मनाई करण्यात आली होती आणि मुस्लिम सैनिकांना दाढी कापण्यास सांगण्यात आलं होतं। हिंदू मुस्लिम सैनिक याला विरोध करत तेव्हा इंग्रज त्यांना फटके मारून सैन्यातून हाकलून देत। त्यामुळे भारतीय सैनिकांच्या मनात इंग्रजांविरुद्ध प्रचंड रोष भरला होता। टिपू सुलतानच्या वेल्लोरच्या किल्ल्यात इंग्रजांविरुद्ध सैनिकांनी पहिला उठाव केला। 1799 मध्ये टिपू सुलतानच्या मृत्यूनंतर त्याचं कुटुंब ईस्ट इंडिया कंपनीच्या पेन्शनवर जगत होतं आणि ब्रिटिशांनी या कुटुंबाला वेल्लोर किल्ल्याचा एक भाग राहण्यासाठी दिला होता। 1806 मध्ये जेव्हा टिपू सुलतानच्या मुलीचं या किल्ल्यात लग्न होतं, तेव्हा भारतीय सैनिकांनी 200 ब्रिटिशांवर हल्ला केला। शिपाई किल्ल्यात पसरले आणि एक एक करून सर्व इंग्रज मारले जाऊ लागले। किल्ल्याचा सेनापती जॉन फॅनकोट देखील मारला गेला आणि सकाळपर्यंत किल्ला भारतीय सैनिकांच्या ताब्यात आला। निकोला टेस्ला यांचा जन्म 10 जुलै 1856 रोजी क्रोएशियामध्ये झाला। त्यांनी शतकातील सर्वात मोठा शोध म्हणजे एसी करंट सिस्टीम शोधून काढली। या अंतर्गत वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज पोहोचवता येत होती। निकोला टेस्ला सर्बियन अमेरिकन संशोधक, विद्युत अभियंता, यांत्रिकी अभियंता आणि भविष्यवादी होते। टेस्ला यांनी आपल्या आयुष्यात अनेक शोध लावले। टेस्ला कॉईल, इलेक्ट्रिक मोटर, एक्स-रे तंत्रज्ञान, एसी करंट असे अनेक महत्त्वाचे शोध त्यांनी लावले। त्यांना वायफायचे जनक म्हणूनही ओळखलं जातं। 7 जानेवारी 1943 रोजी त्यांचं निधन झालं। त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शोधाचं आणि सिद्धांतांचं महत्त्व ओळखलं गेलं आणि ते आजही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रेरणास्त्रोत म्हणून ओळखले जातात। इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्राच्या मोजमापाच्या एककाला टेस्ला यांच्या सन्मानार्थ टेस्ला असं नाव देण्यात आलं आहे। जगातील पहिला संचार उपग्रह अर्थात कम्युनिकेशन सॅटेलाइट 10 जुलै 1962 रोजी प्रक्षेपित करण्यात आला। या उपग्रहाचं नाव टेलस्टार 1 असं होतं। हा जगातील पहिला दूरसंवाद उपग्रह होता, जो हजारो किलोमीटर दूरवरून सिग्नल पाठवू शकायचा। तसंच हा पहिला उपग्रह होता जो टीव्ही सिग्नल प्रसारित करू शकत होता। हा उपग्रह अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटिश प्रसारण संस्थांनी संयुक्तपणे तयार केला होता। राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन दरवर्षी 10 जुलै रोजी साजरा केला जातो। भारतीय कृषी संशोधन परिषदेने 2001 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा केला। भारतीय मेजर कार्प्सच्या यशस्वी प्रजननाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो। ही कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये प्राध्यापक डॉ. हिरालाल चौधरी आणि त्यांचे सहकारी डॉ. अली कुन्ही यांचा समावेश होता। ते कटक, ओडिशा येथील सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत होते। भारतीय मेजर कार्पचं प्रेरित प्रजनन हे मत्स्यपालन क्षेत्रातील एक मोठं यश मानलं जातं। यामुळे मत्स्य शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर माशांचं उत्पादन करता आलं, ज्यामुळे भारतातील माशांची वाढती मागणी पूर्ण करण्यात मदत झाली। भारत जगातील तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश आहे। शाश्वत आणि यशस्वी मत्स्य व्यवसाय क्षेत्र विकसित करण्यासाठी मत्स्यपालक, शेतकरी, जलकृषी उद्योजक आणि इतर संबंधित व्यावसायिकांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचा सन्मान आणि कौतुक करण्यासाठी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा केला जातो। तर हे होते आजचे दिनविशेष। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा। आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या रितम मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।